नमस्कार मित्रांनो. आज आपण कोरडवाहू शेतीला एका वेगळ्या नजरेतून बघणार आहे. शेअर मार्केटच्या नजरेतून. शेती म्हणजे जुगार नाही, तर भांडवलाचे शास्त्र आहे. आपण अनेकदा शेतीला केवळ खर्चाच्या नजरेतून बघतो. पण जर शेअर मार्केटचे तत्त्वज्ञान शेतीला लावले, तर चित्र पूर्णपणे बदलून जातं. हा दृष्टिकोन शेतकऱ्याला केवळ कष्टकरी न ठेवता एक स्मार्ट गुंतवणूकदार बनवतो. ह्याची मूलभूत संकल्पना अशी आहे की शेअर मार्केट आणि कोरडवाहू शेतीतील समानता समजून घेणे. शेअर मार्केटमधील एक संकल्पना आहे कॅपिटल. शेतीमधील त्याचं स्वरूप आहे आपली जमीन, बियाणं, खत, मजुरी. शेअर मार्केटमधली गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट हे आपण पेरलेली पिकं. मार्केटचं सेंटिमेंट जे असतं ते पाऊस आणि हवामान. मार्केटमधल्या ज्या न्यूज येतात तो म्हणजे बाजारभाव. आणि मार्केटचा जो पोर्टफोलिओ असतो ती म्हणजे आपली पीक पद्धती. तर पिकांचे वर्गीकरण कोणता शेअर कसा याप्रमाणे आपण केलं तर शेअर मार्केटमध्ये जसे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक असतात तसाच प्रत्येक पिकाचा स्वभाव म्हणजे व्होलॅटिलिटी असतो, परतावा म्हणजे रिटर्न असतं आणि जोखीम म्हणजे रिस्क असते. फॉर एक्झाम्पल आपण मुगाचं उदाहरण घेतलं तर मूग हे फास्ट मूवर मोमेंटम स्टॉक आहे. म्हणजे फक्त 65 दिवसाचं पीक आहे, बरोबर की नाही. तर स्वभाव अत्यंत वेगवान, फायदा कमी दिवसात हातात पैसे देतो, फास्ट कॅश. जोखीम, पीक खूप नाजूक आहे, पावसाचा फटका बसू शकतो. स्पेशली जेव्हा मूग काढणीला येतो तेव्हा जर पाऊस आला तर मूग वाया जाऊ शकतो. पण मासिक अंदाजे परतावा म्हणजे काय, 10,000 ते 12,000. तर ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. शेतकरी पर एकर उत्पन्न मोजतो, पण पर एकर पर मंथ म्हणजे पर एकर मासिक उत्पन्न तो मोजत नाही. तर कायम तुमचं पिकाचं ड्युरेशन भागिले मिळालेले पैसे असं केलं म्हणजे मिळालेले पैसे भागिले पिकाचं ड्युरेशन, तर तुम्हाला समजतं की दर महिना ह्याच्यातून आपल्याला किती रुपये मिळतात. दुसरं पीक बघू, भुईमूग आणि सोयाबीन. हे बॅलन्स ब्ल्यूचिप स्टॉकसारखे आहेत. जे फार पडत नाहीत, फार हलत नाहीत. मध्यम जोखीम, स्थिर परतावा, मॅनेजेबल रिस्क आहे, बाजारात चांगली मागणी आहे. आणि याचा मासिक अंदाजे परतावा म्हणलं तर हे साधारण 4 महिन्याची पिकं आहेत, तर 5 ते 60,000 रुपये तुम्हाला मासिक मिळतात. तूर हे लाँग टर्म स्टेबल स्टॉक आहे. म्हणजे काय की दीर्घकालीन गुंतवणूक, 7 महिन्याचं पीक आहे. फायदा काय आहे तर सिस्टीम टिकवते, माती सुधारते, उत्पन्नात स्थिरता देते. पण ह्याचाही मासिक अंदाजे परतावा 4 ते 5,000 रुपयेचा आहे. म्हणजे तुमच्याकडे 1 एकर जमीन असेल तर तुम्हाला महिना 4 ते 5,000 रुपयेच तूर देणार आहे. कापूस, हाय रिस्क हाय रिवॉर्ड असं म्हणतात, पण माझ्या मते हाय रिस्क लो रिवॉर्ड आहे. अत्यंत वोलाटाईल आहे. कधी बंपर लॉटरी लागते म्हणजे समजा मार्केट चांगलं असेल तर, पण कधी फक्त खर्च होतो. बाजारभाव आणि पावसावर पूर्ण अवलंबून आहे आणि खूप जास्त ताण देणारं पीक आहे. आणि अंदाजे परतावा पाहिला तर फक्त 3,000 रुपये तुम्हाला ह्याच्यातून मिळतात सरासरी. ज्वारी आणि बाजरी ह्याला ना आपण डिफेन्सिव्ह स्टॉक, गोल्ड किंवा आपण हे पण म्हणू शकतो की आपण हे म्हणतो ना की गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा सिक्युरिटीसारखे, की सुरक्षेची हमी असते ह्याच्यामध्ये. ज्वारी बाजरी जनरली पूर्णपणे फेल होत नाही. दुष्काळातही आधार देते. खर्च कमी, नफा कमी, पण पैसे नक्की मिळतात. ह्याच्यात मासिक अंदाजे परतावा म्हटलं तर फक्त 2 ते 3,000 रुपये. तर परताव्याचं गणित कसं बघायचं, तर हे बघा, गुंतवणूकदार विचारतो की माझ्या भांडवलावर महिन्याला किती परतावा येईल. शेतकऱ्याने पण हाच विचार केला पाहिजे. म्हणजे काय, मोठा चेक म्हणजे जास्त नफा नव्हे, तर वेळेच्या हिशोबाने आलेला परतावा महत्त्वाचा आहे. तर आपण मूग बघितलं तर 10 ते 12,000 रुपये, भुईमूग बघितलं तर 6 ते 7,000 रुपये, सोयाबीन बघितलं तर 5 ते 6,000 रुपये. अशा प्रकारे याचा परतावा आहे. तर स्मार्ट पोर्टफोलिओ कशी करायचा, तर स्मार्ट पोर्टफोलिओची एक केस स्टडी मी तुम्हाला देतो. 1 हेक्टरची साधारण ॲव्हरेज जमीन जी आपल्याकडे कोरडवाहू माणसाकडे आहे. जसा शहाणा गुंतवणूकदार सगळेच पैसे एका शेअरमध्ये टाकत नाही, तसा शहाणा शेतकरी एका पिकावर अवलंबून राहत नाही. तर आपण मॉडेल ए बघूया, पारंपरिक पद्धत. त्याच्यामध्ये तूर आणि कापूस 2.5 एकर करून टाकतात लोक. वर्षात एकच मोठा चेक येतो, कारण दोन्ही 7 एक महिन्याचं पीक आहेत. आणि पाऊस पडला तर जास्त पाऊस झाला तर नुकसान होतं, प्रचंड मानसिक ताण. सरासरी मासिक उत्पन्न हे 2 पिकं समजा अर्धी अर्धी केली तर 10,000 ते 11,000 मिळणार 2.5 एकरामध्ये. पण आपण दुसरं मॉडेल घेतलं, स्मार्ट मॉडेल. म्हणजे काय, तर पीक आपण 4-5 सिलेक्ट केली. मूग, भुईमूग, बाजरी खरीपामध्ये, चणा, ज्वारी आणि करडई रब्बीमध्ये. तर आपला फायदा काय होतो बघा, रिस्क विभागली जाते. वर्षातून 2दा उत्पन्न मिळतं. बाजरी, ज्वारीसारखी पिके दुष्काळात सावरतात आणि मूग आणि भुईमूग नफा वाढवतात. त्याच्यामध्ये आपला सरासरी मासिक उत्पन्न येतं 15 ते 17,000 रुपये. म्हणजे साधारण कमीत कमी 4-5 हजार रुपये महिन्याला वाढले आपले, आणि जास्तीत जास्त 6-7 हजार रुपये.
तर अंतिम निष्कर्ष काय ह्याचा घ्यायचा आहे त्यातून, तर कोरडवाहू शेती हे याचे यशाचे गुणसूत्र हे कष्टापेक्षा नियोजनावर जास्त अवलंबून आहे. शहाणा शेतकरी तो नाही जो जास्त पिकवतो, तर तो आहे जो रिस्क कमी ठेवून महिन्याला स्थिर म्हणजे मंथली रिटर्न्स घेतो. शहाणा स्टॉक ब्रोकरसुद्धा असंच असतो. पुढचं पाऊल काय, तर जमीन ह्याला ॲसेट समजा, तिचा प्रत्येक तुकडा वेगळ्या हेतूसाठी वापरा, पोर्टफोलिओ बनवा. थोडी जमीन फास्ट कॅशसाठी म्हणजे मूग याच्यासाठी वापरा, थोडी जमीन सेफ्टीसाठी वापरा, महिन्याचा हिशोब ठेवा. वर्षात जुगार खेळण्यापेक्षा महिन्याच्या गणित मांडलं तर निसर्गाचे साथ देऊन भरपूर पैसे मिळवत आहेत. धन्यवाद.